नमस्कार. आज देशात चाललेली तरुणाईची अवस्था आणि त्या संदर्भात असलेली त्यांची काळजी या संदर्भातलं आणि आपण कुठेतरी समाजाचं देणं आहोत किंवा या समाजामध्ये आपण राहतो त्याचा एक छोटासा भाग होणं हे आज खरंच गरजेचं आहे. कारण आपण तसं केलं नाही तर कदाचित ती परिस्थिती उद्या आपल्यावरती ओढावू शकते. म्हणून यूथ प्रोटेस्ट या कवितेतून मी ते मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे यूथ प्रोटेस्ट. शिकलेले तेवढे हुकलेले असतात असे म्हणणारे खूप भेटतात. शिकलेले तेवढे हुकलेले असतात असे म्हणणारे खूप भेटतात. बुद्धिवादी कदाचित असतील नसतील, पण समाजात राहून शहाणपण शिकवणारे पदोपदी मात्र भेटत राहतात. बुद्धिवादी कदाचित असतील नसतील, पण समाजात राहून शहाणपण विकणारे पदोपदी मात्र भेटत राहतात. जशास तसे वागायचे सांगून समाज फितवणारे अनेक असतात. सत्याला सत्य म्हणत म्हणत बरोबर चालणारे थोडीच दिसतात. जयंत्या, उत्सव, समारंभात नाचणारे जंतर मंतरवरती कुठे दिसतात? जयंत्या, उत्सव, समारंभात नाचणारे जंतर मंतरवरती कुठे दिसतात? झेंडे, पताका, तलवारी घेऊन आम्ही महाराजांचे चेले म्हणवतो. झेंडे, पताका, तलवारी घेऊन आम्ही महाराजांचे चेले म्हणवतो. यूथ प्रोटेस्ट म्हणून घेताना साधे मानव होण्याचेही विसरून जातो. आंदोलन म्हणजे रक्तपाताचा लढा. आंदोलन म्हणजे रक्तपाताचा लढा. माहीत नाही कधी भरेल पापाचा घडा. आम्ही मात्र सेफ आहोत. भ्रष्टाचाराची मलाई खात आहोत. सत्य बोलणारे, आंदोलन करणारे समाजातले खरे वेडे असतात. सत्य बोलणारे, आंदोलन करणारे समाजातले खरे वेडे असतात. काय गरज आहे त्यांना आता चळवळी, आंदोलन करण्याची? भारत सरकारच्या विरोधात जात मानवी हक्कासाठी लढण्याची? काय गरज आहे त्यांना आता चळवळी, आंदोलन करण्याची? भारत सरकारच्या विरोधात जात मानवी हक्कासाठी लढण्याची? पक्षामागे जाणाऱ्यांनो आता तरी जागे व्हा. पक्षामागे जाणाऱ्यांनो आता तरी जागे व्हा. झेंडे पताका घेण्याआधी आक्रोश विचार समजून घ्या. भावी पिढ्यांच्या भविष्याप्रती सजग नागरिक म्हणून पुढे या. भावी पिढ्यांच्या भविष्याप्रती सजग नागरिक म्हणून पुढे या. अशी ही यूथ प्रोटेस्ट ही कविता. धन्यवाद.